शुक्राचार्याला. एक तर शुक्राचार्य आईच्या उदरात राहिले किती वर्ष? 12 वर्ष राहिले. ही पहिली घटना आहे जगात. किती वर्ष राहिले आईच्या उदरात? 12 वर्ष राहिले. भगवंतांनी हा एवढे शुक्राचार्य बाहेर या, नाही तर तुम्हाला मातृहत्येचं पातक लागेल. शुक्राचार्याने सांगितलं बाहेर नको, कारण बाहेर आला की वारा लागला. कोणता वारा? मायेचा. मी माझे मायेचा संबंध येतो. अहंकार तादात्म्य उचलतो देहाचं. अहंकार इतका येतो की माझ्यासारखा श्रेष्ठ, माझ्यासारखा ज्ञानी, माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा वक्ता. आणि त्या अज्ञानातच, हे अज्ञानच आहे, हे उचललेलं अज्ञान आहे. किती अज्ञानात राहावा माणसाने? बदल व्हावा, परिवर्तन व्हावं, त्याच्यासाठी मनुष्य जीवन आहे. पुन्हा अंधारात जाण्याकरता नाही, पुन्हा कमकुवत होण्याकरता नाही, पुन्हा अल्पज्ञ होण्याकरता जीवन नाही, सर्वज्ञ होण्याकरता जीवन आहे, ज्ञानी होण्याकरता जीवन आहे, अहंकार घालवण्याकरता जीवन आहे. अर्थात भाव, श्रद्धा, प्रेम, आपुलकी ही परमार्थात आल्या वाढावा, परिवर्तन व्हावं, बदल व्हावं. पण बदल जर होत नसेल, परिवर्तन होत नसेल, परमार्थात असले काय? ज्याला परमार्थात काहीच कळत नाही तेही बरे. विठाला नको बाहेर का? वारा लागत, मायेचा अंगीकार होईल, देहाचं तादात्म्य, मी माझे, अहमाध्यास ममाध्यास, मग बाहेर येत नाही. पण भगवान म्हणतात जर तिथंच राहिले तुम्ही तर शेवटी मातृहत्येचं पातक लागेल. मग भगवान म्हटले मी माझा वैराग्य गुण देतो तुम्हाला. माझा वैराग्य हा गुण तुम्हाला दिला तर तुम्हाला कोणताच वारा लागणार. या बाहेर. मग आले, आईची डावी कुस पडून बाहेर आली. 12 वर्ष लपारले, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. बाहेर आले, तिथंच रडत आणि येळवत बसले नाही. नागवेची पळवून गेले रे, निघून गेले का? लंगोटी सुद्धा परिधारण केली नाही का? भगवंतानी वैराग्य हा गुण दिलाय ना, एवढी तरी कशाला संग्रह करायचा? बघा एवढं वैराग्य. मला सांगायचा मुद्दा हा होता की भगवंतानी आपले स्वतःचे 6 गुण सुद्धा 6 भक्ताला दिले. आता त्याच्या 6च्या वेगवेगळ्या कथा. एवढा उदारे भगवान परमात्मा. तुकोबरायने उगच हा ठेवलं म्हणून तिथं विशेषण नाही लावलं. तुकोबराय म्हणतात तो पांडुरंग परमात्मा उदारे, तुम्ही त्याला शरण जा, शरण जा, उदारा पांडुरंगा. आणि त्या पांडुरंगाच्या शरणागती करताच आपण कशा करता चाललोय? त्याच्या शरणागती करता चाललोय. आणि जो त्याच्या करता जातो त्याची तो वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. भगवान त्याची वाट पाहतो, येणाऱ्या भाविकाची, भक्ताची वाट पाहतो. आणि भगवान म्हणतात एरवी जरी शक्य नाही झालं, काही माणसं महिनावारी करणारे, आपल्याला काही महिनावारी सगळ्यांना शक्य नाही. नाही महिनावारी करता आली तर वर्षाच्या महत्वाच्या वाऱ्या किती? 4. आषाढी, कार्तिकी, माघवारी आणि चैत्र, या 4 तरी. आता महाराज भगवान एवढी काही वेळ येत आता प्रत्येकच वर्षात 4 वेळा याला. भगवान म्हटले मग चैती मागी नाही आली तर निदान 2 तरी. कोणत्या? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. भगवान म्हणतात निदान एवढ्या 2 वाऱ्याला तरी विसरू. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. भगवान म्हणतात निदान आषाढी कार्तिकीला तरी या. आता काहीला कार्तिकीलाही शक्य नाही.
काहीला आषाढीलाही काहीला आषाढीलाही शक्य नाही. पण नसलंच यायचं तर येऊ नको. काही तुझ्या वाचून काही वारी थांबत नाही आला. न येणारे पुष्कळ येत न येणारे त्याच्याकरता वारी थांबत नाही. पण भगवंताचं म्हणणं आहे बाबा माझ्या सत्तेने तू इथं राहतोय, खातोय, पितोय, श्वासोश्वास घेतोय, माझ्या नावावर जगतोय, किमान माझ्या वारीला तरी म्हणून आपल्याला जावं लागते. निदान आपण जगतोय त्याच्यामुळे चला तुम्ही तर काही त्याच्याकरता तर लोकांच्या भिडास्त उका होईना पण जाणं तर आहे का नाही. गेलं पाहिजे का त्याच्याकरता जीवन आहे. वारी करण्याकरता, भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता, उद्धार करून घेण्याकरता जीवन आहे. पशुपशवादी सांगितलं त्यांचं जीवन नाही उद्धारा करता. वारी आपण करतो, भजन आपण करतो आणि त्याच्याकरता कुठपर्यंत करायची. जोपर्यंत शरीर चालतंय, जोपर्यंत शरीरात पाठवे, जव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू वाकुले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर सुदृढ तोपर्यंत वारी करायची. चालता येतंय तोपर्यंत चालायचं. नाही चालता आलं तर बसून का होईना पण गेली. आपण आहे तोपर्यंत वारी केली पाहिजे. मनुष्य जीवन गेलं तर पुन्हा काही करू शकत. जोपर्यंत शरीर सुदृढ हयात आहे तोपर्यंत परमार्थाची साधना करा. तुकोबारे म्हणतात संसार चक्रात तुम्ही आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा विठोबा